नमस्कार, मी अश्विनी. अश्विनी रेसिपी मराठीमध्ये सर्वांचं खूप स्वागत आहे. आणि आज अश्विनी किचनमध्ये घेऊन आलेले आहे मेथीचे ठेपले किंवा मेथी पराठे सुद्धा म्हणू शकतो. त्याला तर मेथी ठेपले बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते. इथे मेथीचे ठेपले बनवण्यासाठी मी घेतलेले आहे छोटी एक जुडी मेथीची स्वच्छ धुवून घेतलेली आहे, साफ करून धुवून घेतलेली आहे. 3 वाट्या मी गव्हाचे पीठ घेतलेलं आहे आणि इकडे बारीक सारीक आपल्याला लागणारे साहित्य मी घेऊन ठेवलेले आहे. गूळ 1 चमचाभर घेतलेला आहे मी, तीळ 1 चमचाभर, 2 चमचे बेसन पीठ, अद्रक लसूण मिरचीची पेस्ट करून घेतलेली आहे, 4 चमचे आपल्याला तेल लागणार आहे, चवीनुसार मीठ आणि छोटे छोट्या वस्तू. धने पावडर घेतलेले 1 चमचा, चिमूटभर जिरा पावडर, चिमूटभर ओवा पावडर, चिमूटभर हळद आणि चिमूटभर हिंग. त्याला एवढं सामान लागणार आहे. ठेपले बनवण्यासाठी आपल्याला प्रथम भाजी छान अशी बारीक कट करून घ्यायची आहे, म्हणजे आपले ठेपले लाटताना व्यवस्थित लाटले जातील. छान अशी बारीक कट करून घ्यायची. आपल्याला सुरीचा वापर स्टीलच्या सुरीचा वापर करायचा आहे, लोखंडाच्या सुरीचा नाही. लोखंडाच्या सुरीने काय होतं, कडू होती भाजी. कुठलीही भाजी असते कडू ती आपल्याला लोखंडाच्या सुरीने नाही कट करायची, स्टीलच्या सुरीने करायची असते. छान कट करून घेतलेले साधारण 2 वाट्या भरलेले आहे आणि आपण 3 वाट्या पीठ घेतलेलं आहे. आता सर्व जिन्नस आपण मिक्स करून घेऊया. तेल आहे, चवीनुसार मीठ. तेलाने काय होतं, तेलाने बेसन पिठाने आपले जे पराठे असते मेथी पराठे ते मऊ सूत राहतात. मिक्स करून घेत आहे. सर्व जिन्नस एकजीव करून घेतलेले आहे. आपण अद्रक लसूण मिरचीचा ठेचा घालून घेतला आहोत. पीठ घालून घेणार, लागेल तसं पीठ घालणार आहोत. या पद्धतीने आपल्याला मळून घ्यायचंय छान. जास्त पातळही नाही, जास्त घट्टही नाही. झालेलं आहे. पातळ झाल्याने काय होतं, आपले ठेपले त्यांना आकार देता येत नाही व्यवस्थित होत. त्यासाठी आपल्याला मीडियम मध्ये पाहिजे. 10 मिनिटासाठी आपण पीठ असं भिजत ठेवूया. पीठ भिजत आहे तोपर्यंत नवीन असेल तर नक्की आपल्या चॅनलवर जाऊन ते व्हिडिओ बघा. व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा आणि सबस्क्राईब करा. 10 मिनिट झालेले आहे, पीठ मस्त भिजलेले आहे. आता आपण छोटे छोटे गोळे करून घेऊया. एक आपली छोटी पुरीला जसं घेतो त्या हिशोबाने आपण छोटा उंडा घेणार आहोत. सर्व उंडे करून घेऊया. छान छोटे छोटे गोळे करून घेऊया. छान असे गोळे करून घेतलेले आहे. आता आपण 5-6 एकाच वेळेस लाटून नंतर भाजून घेऊया. आता आपण लाटून घेऊया. तेलावर किंवा पिठावर लाटले तरी चालेल. पिठावर लाटताय. गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, गव्हाच्या पिठावर मी लाटून घेते. बघा मस्त आपला थेपला तयार आहे. एकदम पातळ असा लाटून घेतलेला आहे, बघू शकतो तुम्ही. छान असं झालेलं आहे. आणि या पुढचे आपण लाटून घेऊया. पण मी साधारण 7-8 थेपलेवर लाटून घेतलेले आहे. आता आपण भाजून घेऊया. इकडे तवाही तापायला ठेवला होता मी. गॅस करायचा आहे. आपला चेक करते. छान गरम झालेला आहे आपला गॅस. फास्ट करूनच भाजायचे आहे, म्हणजे ठेपले छान मऊ राहतील. कमी गॅसवर भाजला तर कडक होतात, म्हणून आपल्याला फास्ट गॅसवरच भाजायचे आहे. छान कलर आलेला आहे. मस्त असे भाजलेले, फुगत नाही, कारण की आपण पातळ लाटलेले असतात तसे ते फुगत नाही. छान भाजलेले आहे बघा. खूप छान आणि सुगंधही खूप छान सुटलेला आहे मेथीचा आपला. त्याच पद्धतीने सर्व ठेपले मी भाजून घेणार आहे. आता या पद्धतीने आपले सर्व ठेपले तयार आहे. मस्त झालेले आहे. आणि बघू शकता सर्वात प्रथम जो भाजलेला आहे तो दाखवत आहे मी. एकदम मऊ झालेला आहे.
बघू शकता छान असं मऊ खूप झालेले आहे. आपले सर्व थेपले तयार आहे आणि टॅमॅटो सॉस संग तसे खाल्ले तरी चालेल. आपण त्याच्यात सर्व टाकलेले आहे आणि यामध्ये तुम्हाला तुमच्या चवीनुसार आवडीनुसार दही किंवा कस्तुरी मेथी घातली तरी खूप छान होणार आहे. असे बनवले तरी खूप छान होणार आहे. नुसतं तेलाचा वापर केला तरी मऊ राहणार आहे. आणि आपला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. तर स्वस्त राहा, मस्त राहा, मेन म्हणजे आपले व्हिडिओ बघत